गोरेगाव नेस्को सेंटर ड्रग्ज प्रकरणी आणखी एकाला अटक. ड्रग्ज पुरवठा साखळीमध्ये सहभागी झाल्याच्या संशयावरून ताब्यात घेतल्याची माहिती. मलेशियाच्या दिशेनं जाणारी प्रवाशांची बोट अंदमान समुद्रात उलटली. 250हून अधिक लोक अद्यापही बेपत्ता. बोटीतील प्रवासी बेकायदेशीररित्या प्रवास करत असल्याची माहिती. इस्रायल आणि लेबनॉनमध्ये युद्धविराम होण्याची शक्यता. इराणच्या दबावामुळे युद्धविराम होण्याची शक्यता. युद्धविराम करारामधल्या लेबनॉनला स्थान मिळावं यासाठी इराण राजनैतिक पातळीवर प्रयत्नशील. होर्मुझवरून इराणचा अमेरिकेला इशारा. अमेरिकन होर्मुझच्या सामुद्री धुनीमध्ये पोलिसगिरी करण्याचा प्रयत्न केला तर अमेरिकेची युद्धनौका जहाज बुडवणार. इराणकडून धमकी. अमेरिकेचा इराणकडे अतिरिक्त सैन्य पाठवण्याचा निर्णय. पुढच्या काही दिवसांमध्ये हजारो अमेरिकन सैनिक होणार दाखल. इराणनं गुप्तपणे चीनी गुप्तचर उपग्रह खरेदी केल्याचा दावा. उपग्रह मिळवल्याची माहिती. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने दावे फेटाळले. भोंदूखरात 9 अंकाला शुभ मानून वाहनांचे नंबर निवडत असल्याची माहिती. व्यावसायिकांकडून गाड्या गिफ्ट म्हणून घेतल्याचा तपासातून निष्कर्ष आला समोर. अमरावतीच्या परतवाडा प्रकरणामध्ये आणखी 4 जणांची चौकशी सुरू. आतापर्यंत 18 व्हिडिओज आणि 39 फोटो पोलिसांच्या हाती. आरोपींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.